यानंतर एक मोठी बातमी आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात असेल। न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। राहुल गांधींच्या स्वागताची कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी नावाचं वादळ ठाण्यात धडकणार असे पोस्टर या ठिकाणी लागलेले आहेत। तर ठाण्यातून पुढे ही यात्रा मुंबईमध्ये रवाना होणार आहे। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरमधून निघालेली होती आणि ती आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकताना दिसते। आज ही यात्रा मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यामध्ये येते आणि या ठिकाणी न्याय यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे। त्याचबरोबर राहुल गांधींच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जाणारा ठाण्यामध्ये आता राहुल गांधी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। प्रवीण, काय सांगाल? राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यात असेल, नेमकी कशा पद्धतीने काँग्रेसकडून तयारी आहे, कसं चित्र ठाण्यामध्ये सध्या दिसतंय? नक्कीच फरा, आपण बघितलं तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची न्याय संघर्ष यात्रा, भारत जोडो न्याय संघर्ष यात्रा ही पालघरमध्ये सध्या पोहोचलेली आणि आज काल रात्री राहुल गांधींचा पालघरमध्ये आगमन झालेलं आहे। खूप जंगी त्यांचं स्वागत केलेलं आहे। राष्ट्रवादी पक्षाचे आमदार सुनील भुसारा यांच्याकडे ते काल मोखाडा येथे वस्तीसाठी होते, वास्तव्यासाठी राहिलेले होते। खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। आज 9 वाजेच्या सुमारास ते मोखाडा इथून निघणार होते। त्यानंतर ते पुढे जव्हार येथे येणार होते। जव्हार येथे सामान्य जे लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार होते। त्यानंतर राहुल गांधी हे विक्रमगड तालुक्यामध्ये जाणार होते। विक्रमगड तालुक्यातून जे बिरसा मुंडा चौक आहे, या बिरसा मुंडा चौकांना अभिवादन करून पुढे यांची यात्रा ही वाडा तालुक्यामध्ये येणार होती। वाडा तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करण्यासाठी मंडप उभारले गेले आहेत। त्यानंतर कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्याशी सुद्धा राहुल गांधी संवाद साधणार आहे। मात्र कुठेतरी 12वीच्या परीक्षा या आहेत, समोर आहेत, त्यामुळे प्रत्येक वाहनाची मोठ्या प्रमाणात जी तपासणी आहे ही केली जाते। त्यामुळे कुठेतरी या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी थोड्या प्रमाणात त्रास होऊ शकतो अशी संभावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जाते। एकूणच पाहायला गेलं तर आज राहुल गांधी हे पालघरमध्ये आहेत। पालघरमध्ये त्यांची ते स्थानिकांना आणि जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांची संवाद सुद्धा साधणार आहेत आणि त्यानंतर त्यांची ही न्याय संघर्ष यात्रा पुढे ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे। निश्चितच प्रवीण, या यात्रेचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात आणि त्याचबरोबर तुम्ही जे सांगितलंय की जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना याचा त्रास होण्याची शक्यता आहे, कारण वाहनांची कसून तपासणी केली जाते आणि त्यामुळे वाहनांना थोडंसं थांबावं लागतं आणि यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा उशीर परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी होऊ शकतो। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।